असं बिलकुल नाही। कारण कसं असतं की एखाद्या कुटुंबामध्ये एखादा मुलगा असा असतो की तो मुलगा हट्ट धरतो, तो मुलगा आपला हट्ट प्रकट करतो, पण तो त्या कुटुंबाच्या शिस्तीच्या बाहेर नसतो। बच्चू कडू आमचे असे मित्र आहेत की ते मनात आले की लगेच बोलून टाकतात, पण ह्याचा अर्थ ते बाहेर पडतील, ते मग ही लोकसभा लढतील की ती लोकसभा लढतील, असं विरोधकांचं जे मनातले मांडे खाणं चालू आहे ते प्रत्यक्षात त्यांना काही खायला मिळणार नाही। मला वाटतं आता ह्या विषयावर खूप देशभर, महाराष्ट्रात देशभर आंदोलनं चालू आहेत आणि बहुधा माहीत नाही मला, पण जितेंद्र आव्हाडांनी पण त्याच्यामध्ये बहुधा दुःख व्यक्त, माहीत नाही मला, ते पुन्हा म्हणते की दिलगिरी व्यक्त केली, पण त्यांनी अशा प्रकारे लोकांच्या भावना दुखावण्याचं काही कारण नाही। जी रामलहर आली आहे ती त्यांना दिसत नाही असं माझं मत आहे। ती इतकी प्रचंड आलेली आहे, गावागावात लोक त्या अक्षता ज्या आहेत त्या अक्षता वाटण्यासाठी अयोध्येतून त्या अक्षता आल्या आहेत, निमंत्रण आलं आहे ते वाटण्यासाठी गावागावात लोक फिरत आहेत, मिरवणुका काढत आहेत। 22 तारखेला दिवाळी आणि पाडव्यापेक्षा सुद्धा मोठी तयारी करत आहेत लोक, घरावर गुढ्या उभ्या करणार आहेत लोक, घरासमोर दिवे लावणार आहेत। अशा वेळेला हे म्हणण्यातून त्यांना काय बेनिफिट मिळणार आहे मला माहीत नाही, पण अत्यंत चुकीचं वाक्य आहे आणि त्याचा निषेध संपूर्ण देशभर चालला आहे।